छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खुद जरा अटके यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सर्केल कान्होजी आंग्रे यांची पराक्रमाची गाथा सांगणारा सुवर्णदुर्गाच्या आपण दर्शनात चाललो आहोत। सोबत आपले अभिषेक आहे। चला तर सुवर्णदुर्गाचं दर्शन घेऊया। भरत कालेकर सुवर्णदुर्गाकडे घेऊन चालले आहेत। जलदुर्ग आहे सर्केल कान्होजी आंग्रे जे 1660च्या सुमारास हा किल्ला आहे आणि आदिलशहाकडनं शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला। त्याच्यानंतर सर्केल कान्होजी आंग्रे ह्याच्यावर आरमार प्रमुख म्हणून काम पाहत होते। असा सुवर्णदुर्ग किल्ला त्याच्या वैशिष्ट्य म्हणजे चारी साईडला खारं पाणी आणि मध्ये दिघा तलाव आहे किल्ल्यामध्ये, त्याच्यामध्ये गोडं पाणी आहे। पूर्वीच्या काळातल्या 2 तोफा आहेत, दगडावर मारुती कोरलेला आहे, पायरीजवळ कासव आहे। असा हा किल्ला आहे। धन्यवाद। तर असा हा किल्ला सुवर्णदुर्ग जो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा किल्ला आहे त्याचा आपण आता दर्शनासाठी चाललो आहोत। सोबत अभिषेक आहे। फर्स्ट टाइम कोकण। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय भवानी। प्राचीन काळी हर्णे बंदराच्या रक्षणासाठी समुद्र किनारपट्टीवर काही किल्ले बांधले होते। त्यातील एक म्हणजे सुवर्णदुर्ग। ज्यावेळी मोगल सरदार सिद्दी कासिम याने इसवी सन 1688 मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता। त्यावेळी आसलोजी मोहिते हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि तो मोगलांना मिळालेला होता। आसलोजी मोहिते हा मोगलांना फितूर झाला हे कान्होजी आंग्रे यांना समजताच त्याने सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आसलोजी मोहिते यांना जेरबंद केले आणि मोगलांवर हल्ला केला। पण तो हल्ला वाया गेला आणि कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांना मोगलांनी कैद केले। पण कान्होजी मोठे धैर्याचे असल्यामुळे त्यांनी कैदेतून कशीबशी सुटका करून ते समुद्रातून पोहोच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले। त्यांचे ते धाडस पाहून मराठ्यांच्या इतर सैनिकांमध्ये देखील लढण्याचा उत्साह आला आणि त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवला। सिद्दी कासिमने हार मानली आणि वेढा हटविला। सर्व लढाईमध्ये धैर्याने सामोरे जाणारे केवळ 20 वर्ष वय असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांना ह्या किल्ल्याचे किल्लेदार पद मिळाले आणि त्यांची कारकीर्द देखील या किल्ल्यापासून सुरू झाली। सुवर्णदुर्ग किल्ला कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो। ते मराठा साम्राज्याचे सर्वात लक्षणीय योद्धा होते। कान्होजी आंग्रे यांना छत्रपती राजांकडून सर्केल हा विशेषाधिकार प्राप्त झाला। जो लाईट हाऊस आहे तो कनकदुर्ग आहे आणि हा समोर दिसतोय तो तुम्हाला फतेहगड आणि त्याच्या शेजारी गोवा फोर्ट, गोवा दुर्ग। हे तिन्ही किल्ले या सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हे तिन्ही किल्ले बांधले गेले। सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली गावातील हर्णे बंदराजवळ आहे। या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1400 फूट इतकी असून हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे। हा किल्ला समुद्राने वेढलेला आहे। किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक भक्कम तटबंदी आहे। सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो। सुवर्णदुर्ग हा किल्ला 16व्या शतकामध्ये आदिलशाहीच्या काळामध्ये बांधला आहे। त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे इसवी सन 1660 मध्ये हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या आदिलशाहीचा पराभव करून सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला। सुवर्णदुर्ग हा किल्ला 1731 पर्यंत कोणतीही लढाई न होता हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता। म्हणूनच हा किल्ला शांततापूर्ण असल्याचे मानले जात असे। किल्ला 1818 मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात आला। कर्नल केनेडीने पेशव्यांकडून हा किल्ला जिंकला। आपल्याला किल्ल्याजवळ जाताच मुख्य दरवाजा आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले 2 बुरुज पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। तर मंडळी
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मारुतीचे सुंदर असे शिल्प पाहायला मिळते. समोर पाहतायत त्या देवड्या म्हणजे बुरुजावरील किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजू असलेली पारेकऱ्यांसाठी जागा. कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती, रणी झेलतो सिंहासा छातीवरती. श्री शिवाजी महाराजांनी कोकण प्रांतात वादळी चढाई मांडीत कित्येक जलदुर्ग, गिरिदुर्ग, बंदर आणि ठाणी स्वराज्याच्या आधिपत्याखाली आणली. हिंदवी स्वराज्याची भगवी ध्वजा सागरी किनारपट्टीवर मोठ्या दिमागात फडकू लागली. सुसज्ज मराठी आरमार खवळत्या समुद्रावर सत्ता गाजवू लागलं होतं. त्याचा विस्तार दिवसेंदिवस वेगाने वाढतच होता. कोकणच्या तुफानी मोहिमेत राजांना अनेक मोलाची रत्ने गवसली. निष्ठेची आणि कडक शौर्याची ही पोलादी रत्ने होती. या साऱ्यांमध्ये पराक्रम, महत्त्वाकांक्षा आणि दूरदृष्टी सागरा एवढी विशाल होती. अजून जरा थोडासा ओढी आली ना एकदम व्यवस्थित कसं त्याचा हे केलेलं आहे. पूर्ण बेट तासला आहे, अर्ध्यावर तासला आणि हे सर्व फ्लॅट करून देतो. आपण एकच खांदेरी उंदिरीला काय केलं, खांदेरी उंदिरीला ह्याला पूर्ण दगड बाजूबाजूने सगळे पेटले मोठमोठे दगड. कारण की तिथे लाठा जास्त, उथळ पाणी आलं त्यांना लाठा जास्त त्यामुळे तिथे उडवतात. जवळ पण बोट जवळ पण नाही होऊ शकत. हां, बोट पण जवळ येत नाही. इकडे कसं इकडे मागे ऑलरेडी 3 किल्ले आहेतच, त्याच्यामुळे याला एवढं हे केलं नाही. पद्मदुर्ग एक कसं आहे, पद्मदुर्ग सेम या टाकली त्या भागात. ना तिकडे राहण्याची सोय. दारुकोटा सुवर्ण
येऊ काय खाली उतर ना. खायला जागा नाही का बाजूला? जी आंग्रे कोकण प्रांतावर आपली पकड घट्ट बसवली होती. रस सुकावली होती, स्वस्तही होती. शेती व इतर व्यवसाय समुद्री कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळोजी आंग्रे यांनी आरमार अधिक बलवान आणि आधुनिक करण्यासाठी पावले उचलली. कान्होजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांच्या आरमारी अनुभवाचा उपयोग आरमारात करून आणखी सुधारणा केल्या. जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या सागवानाची लागवड कोकणात सुरू केली. आरमारी जहाज बांधणीसाठी सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग येथे सरकारी कारखाने स्थापले. जहाज बांधण्याची कला त्यावेळेस पूर्णत्वास गेली होती. यांच्या आरमारातील 18 ते 20 तोफा ओतण्याचे काम त्यांचे स्वतःचे कारखाने होते. धान्याचं कोठार आहे. स्वराज्याच्या काळात मायनाक भंडारींकडे होता. आणि त्यावेळेस एक युद्ध झालं होतं. महाराजांनी मायनाक भंडारींना हा किल्ला सर करण्यासाठी पाठवलं होतं. तर त्यावेळेस मायनाक भंडारीचा मुलगा किंवा पुतण्या कोणतरी इथे दारातरी पडले. मायनाक भंडारी हे दर्या सरंग यांच्याबरोबर स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची आढळ निष्ठा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारींना हर्णे गावाजवळ सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फरमावली. सुवर्णदुर्गाच्या चारी अंगाला खवळलेला विशाल समुद्र होता. त्यांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्गावर तुटून पडले. त्यांचा पुतणा देखील त्यांच्या समवेत होता. त्याच्या अंगाखांद्यावर धुमशक्री उसळली. मध्ये भांडारीचा पुतण्या धारातीर्थ पडला. मात्र मायनाक भंडारींनी सुवर्णदुर्ग अखिल स्वराज्यात दाखल केला. असे हे मायनाक भंडारी स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. किल्ला बघायला आली आहे सुवर्णदुर्ग शिवाजी महाराजांचा. नाव काय तुझं? तन्मय. ओके. ब्रिटिशांनी 25 मार्च 1755 रोजी सर विल्यम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या मदतीने संयुक्तरित्या सुवर्णदुर्गावर स्वारी केली आणि 12 एप्रिल 1755 रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्याचा ताबा ब्रिटिशांनी पेशव्यांकडे दिला. ईस्ट इंडिया कंपनीत व्यापारी जहाज संरक्षण दलाचे प्रमुख असणाऱ्या सर विल्यम जोन्स यांच्यासाठी सुवर्णदुर्ग जिंकणं ही मोठी कामगिरी होती. मुळे 1759 साली जेव्हा ते इंग्लंडला परतले, ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक देखील होते. पुढे ब्रिटिश संसदेचे खासदार म्हणून निवडून आले. 1983 साली आपल्या मुलीच्या लग्न समारंभात असताना जेम्स यांना हार्ट अटॅकचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. विल्यम जेम्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लंडन उपनगरातील ग्रीनविच येथील शूटर टेकडीवर एका स्मारकाची निर्मिती केली. स्मारकाला त्यांनी जेम्स यांनी दुर्ग जिंकताना दाखवलेल्या शौर्याच्या आठवणीत सेवर्णदुर्ग असं नाव दिलं. सुवर्णदुर्ग या शब्दाचा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश म्हणजे सेवर्णदुर्ग. पुढची साधारण 150 वर्ष म्हणजे 1922पर्यंत लंडन पालिकेने विकत घेईपर्यंत हा किल्ला जेम्स यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात होता. 2003 साली हा किल्ला खाजगी व्यावसायिकांना भाड्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तो या निर्णयाला तेथील स्थानिक लोकांनी कडाकडून विरोध केला. तर विरोध करून ते थांबले नाहीत, तर हा किल्ला खाजगी व्यावसायिकांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी सेवर्णदुर्ग किल्ला संरक्षण ट्रस्टची स्थापना करून सरकारला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. सरकारला हा निर्णय रद्द करावा लागलाच आणि 2.5 लाखाची मदत ट्रस्टला हे स्मारक जतन करण्यासाठी दिली. ऐतिहासिक घटनेमुळे ही उभारलेली सुवर्णदुर्गाची वास्तू सरकार आणि नागरिकांकडून घेतली जाणारी काळजी आणि देखभाल एका बाजूला, तर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज कान्होजी आंग्रे
यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा साक्ष असणारा हा सुवर्णदुर्ग, या किल्ल्याची होणारी हेळसांड, या किल्ल्यावर असणारा प्लॅस्टिकचा कचरा, त्यावर आलेली बोरूची झाडं दुर्दैवच म्हणावं लागेल। यासाठी सरकार आणि स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे। काशाचा खडक आहे समोर पाहताय तो। मागाशी व्यवस्थित दिसलं असतं। छत्रपती शिवाजी महाराज की। आपण हा पाहतात तो गोवादुर्ग आहे। सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी बांधलेला हा भुईकोट किल्ला गोवादुर्ग। या किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याचा नैसर्गिक उंचवटा आहे। या उंचवट्यावर भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात। खालच्या भागात मोठ्या पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे। 1862च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या 69 तोफा होत्या आणि त्या तोफाची संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी 19 शिपाई होते अशी नोंद मिळते। या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। भंडारी, कान्होजी आंग्रे, तुळोजी आंग्रे यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा व मराठा आरमाराचा सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेला सुवर्णदुर्ग किल्ला। सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।